नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा अपहरणाचा धक्कादायक प्रकार सायंकाळी घडला. अज्ञात कारमधून आलेल्या 4 ते 5 आरोपींनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण केलं आणि त्यांना बेदम मारहाण केली. याच दरम्यान मारहाण झाल्यामुळे हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके बुधवारी सायंकाळी 7 ते 7:15 वाजताच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते. त्याचवेळी तिथे एक 4 चाकी गाडी आली. गाडीतील लोकांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ जात त्यांनी मडके यांना गाडीत ओढलं. गाडीमध्ये असणाऱ्या 5 लोकांनी मडके यांना गाडीत जबर मारहाण केली. आरोपी मडके यांनी असा आरोप मडके यांनी केला आहे. हॉटेलकडून ही गाडी धाराशिवकडे नेण्यात आली. अपहरणकर्त्यांनी मडके यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता असा आरोपही त्यांनी केला. 5 जणांच्या टोळक्यांनी मडके यांना जबर मारहाण केली. वडगाव येथील पुलावर फेकून दिले. मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणामुळे अजून कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही. लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे मडके यांनी सांगितले. मागील महिन्यात हॉटेल भाग्यश्रीवर हल्ला करून काही अज्ञातांनी तेथील पोस्टर फाडून टाकले. तसेच मागील आठवड्यात हॉटेलवर हाणामारी देखील झाली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी मोठी गर्दी होत असते. काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या हॉटेलमध्ये सध्या बाउन्सर तैनात करण्यात आली आहे. तरी देखील हॉटेल मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यामुळे या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.